नाशिक येथील तपोवनसाठी तपोवनमधील झाडे तोडणे कामी साधुग्रामसाठी 1825 वृक्षतोड करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. हा सर्व निर्णय आहे तो चुकीचा आहे. कुंभमेळे अनेक महाराष्ट्रात आजपर्यंत झालेले होते, तेव्हा कुठे झाडे तोडलेली नव्हती. मात्र आजच साधुग्रामसाठी हा अट्टास का? आणि नाशिकमधील हे तपोवन जे आहे ते तपोवनातील 1825 झाडे तोडणे हे दुर्दैव आहे. याआधी सातारा जिल्ह्यातील तारळी धरणावर सौर ऊर्जेच्या नावाखाली अदानीचा येत आहे. त्याचबरोबर आरेचं जंगल जे आहे मुंबईतील ते आपण गमावून बसलेलं आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा असंच सावट आहे. महाराष्ट्रात या विकासाच्या नावाखाली, कुंभमेळ्याच्या नावाखाली अनेक गोष्टी या ठिकाणी घडत आहेत. अनेक उद्योजक या ठिकाणी झाडं तोडण्यासाठी आणि पर्यावरणाच्या हानी करण्यासाठी येत आहेत. त्याचबरोबर आज नवीन विषय समोर आलेला आहे. यासाठी अनेक पर्यावरण प्रेमीने आंदोलन छेडलेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे. तपोवनमधील 1825 झाडं तोडू नयेत यासाठी. आणि आम्ही सुद्धा सातारा जिल्ह्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी या सर्वांना आवाहन करतो आणि महाराष्ट्रातील सर्व पर्यावरणप्रेमी आवाहन करतो की तपोवनातील ही जी झाडं आहेत ती कुंभमेळ्यासाठी तोडू नयेत. यासाठी अट्टास आम्ही धरलेला आहे आणि ही जर झाडं तोडली तर या संदर्भात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. धन्यवाद.